नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा, मोठी बातमी. जानेवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता आजपासून तुम्हाला वाटप होणार आहे, आजपासून त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली. तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळतील, आजपासून त्या ठिकाणी पैसे सुरू होणार आहेत, तर किती वाजतापासून तुम्हाला पैसे येतील ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे सर्व महिला भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती अशा पद्धतीचे. शासन म्हणून आम्ही एकाही लाभार्थी महिलांच्या लाभाला हात लावलेला नाही, तसेच त्यांच्याकडे संपर्क करून आम्ही माहिती मागवलेली नाही. सुमारे 4,500 महिला नी आत्तापर्यंत अशा आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र नसताना घेतला आहे. बघा, आत्तापर्यंत जी माहिती त्यांच्याकडे आलेली त्यानुसार सुमारे 4,500 महिलांनी अर्ज केलेले होते. 4,500 महिलांनी अर्ज केले होते स्वतःहून की आमचा लाभ त्या ठिकाणी बंद करावा म्हणून. त्यानंतर पुढे पहा, तसेच त्यांच्याकडून काहीही रिफंड वगैरे घेतलेले नाहीत. तसेच या योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. बघा, हा जो हप्ता आहे तो 26 जानेवारीपर्यंत जमा होईल असं त्यांनी सांगितलं. आणि ती जी काही प्रेस कॉन्फरन्स होती, जी काही त्यांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली, तर ती संपूर्ण मी लाईव्ह पाहिली होती, दुपारी ती घेतली होती. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले जो काही 7वा हप्ता आहे, जानेवारीचा जो हप्ता आहे, तो पण आज उद्यामध्ये त्या ठिकाणी जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांना वाटप होऊन जाईल आणि आजपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहे. तर बघा, 3 ते 4 दिवस पैसे यायला लागतात. संख्या ही जवळपास 2,46,00,000 महिलांना पैसे पाठवायचे आहेत. त्यामुळे आजपासून जर सुरुवात झाली तर सर्व महिलांना 26 जानेवारीपर्यंत मिळून जातील, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. पुढे पहा, अदिती तटकरे म्हणाल्या, सरकारची कुठलीही योजना असू द्या, विशिष्ट कालावधीनंतर किंवा सालाबादाप्रमाणे त्या योजनेची स्क्रुटिनी होत असतेच. संजय गांधी निराधार योजनेतही पात्रता अपात्रता दरवर्षी तपासली जाते. सिलेंडर सबसिडी योजनेचेही तसेच आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेची पात्रता अपात्रता तपासली जाणे ही नित्य नियमाने होणाऱ्या प्रक्रियेसारखी आहे. यात काहीही नवीन नाही. योजना नवी असल्याने आणि पहिलेच वर्ष असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण केला जातोय असे त्यांनी म्हटले. अदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेला 1 वर्षही झालेले नाही, त्याबद्दलचे काही समज पसरवले जात आहेत. आम्ही आजवर एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना काढून घेतलेला नाही. ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे किंवा ज्यांनी सांगितले की आम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेत नाही असे सांगितले असेल तर हा भाग वेगळा आहे. अशाच महिलांचे लाभ परत घेतले गेले आहेत. तसेच स्क्रुटिनीमध्ये लाभ परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. योजनेचे मूल्यमापन होतच असते, ही माहिती रोज बदलत असते असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कुणीही महिलांनी घाबरून जायचं नाही आहे. अर्जांची तपासणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. अर्जांची तपासणी सुरू आहे. अर्जांची तपासणी चालू असताना तुम्ही जर त्या ठिकाणी पात्र असाल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही पात्र आहेत की नाही. जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ सुरूच राहील. जर तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून तुम्ही अर्ज करू शकता किंवा तपासणीमध्ये ते निष्पन्न होणारच आहे. तर सर्वांना माहिती कळाली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.